जामखेड पोलीस ठाण्यातील सर्राईत गुन्हेगार आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी। जामखेड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक 465/2026 मधील आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादी महादेव अरुण साठे यांनी केला आहे। संबंधित आरोपी हा सर्राईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। फिर्यादीने दिलेल्या निवेदनानुसार या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांनी त्यांच्याशी अरेरावी व दमदाटीची वागणूक केली। तसेच त्यांचा सॅमसंग एम सिरीज मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा, मोबाईलचा पासवर्ड सांगण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि त्यातील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर महादेव साठे यांनी पोलीस प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत। गुन्हा क्रमांक 465/2026 मधील आरोपीला तत्काळ अटक करावी, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, डीवायएसपी कर्जत यांच्या कथित गैरवर्तनाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी, जप्त करण्यात आलेला सॅमसंग मोबाईल तत्काळ परत द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करून त्याचा अहवाल अर्जदारास द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे शांततापूर्ण आमरण उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। मात्र डीवायएसपी कर्जत यांच्या विरोधातील आरोप हे फिर्यादीने केले असून याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। अरुण साठे, राहणार नांदगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर। सदर 465 गुन्हा नंबर 465/2026 जामखेड पोलीस स्टेशन येथे दाखल दिनांक 14/7/2026 रोजी दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हा महेंद्र अभिमान मोहकर हा सराईत गुन्हेगार असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे। या अगोदरही त्याच्यावरती 8 ते 9 गुन्हे दाखल आहेत। गंभीर स्वरूपाचे 307 आरबॅगचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी हा गावामध्ये दहशत निर्माण करतो आणि सदर आरोपीवरती अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सदर आरोपीच्या हत्येबाबत आम्ही डीवायएसपी कर्जत या ठिकाणी गेलो होतो माझे समाज बांधव आणि निवेदन देण्याकरिता। सदर ठिकाणी डीवायएसपी यांनी आरोपी महेंद्र अभिमान मोहकर या अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी महेंद्र अभिमान मोहकर या ठिकाणी बसण्यास खुर्ची दिली, म्हणजे त्याला विशेष संरक्षण म्हणून आरोपीची व्हीआयपी दिल्यासारखं त्याला हे केलं। या ठिकाणी आम्ही ती सदर घटना पाहिल्यानंतर मी माझ्या फेसबुक लाईव्ह मार्फत सदर विषय हा रेकॉर्ड करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित केल्यानंतर सदर डीवायएसपी यांनी त्याचा राग रोष मनात धरून माझा मोबाईल हिसकावून घेतला व त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांचे कॉन्स्टेबल पोलीस कर्मचारी यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला। माझ्या सर्व साथीदारांचे मोबाईल हिसकावून घेऊन माझा मोबाईल पासवर्ड मला जबरदस्तीने मागत होते दमदाटी करून। त्या क्षणी मी भयभीत झाल्यानंतर मी सदर त्या ठिकाणून बाहेर आल्यानंतर मी याच रात्री सदर विषय हा एसपी महोदय आदरणीय सुदर्शन निमोक्ता साहेब पोलीस अधीक्षक जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे मी भेट घेण्यासाठी रात्री 9 ते 10 वाजता सुमारास 16 तारखेला या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय एसपी साहेबांना सदर विषय सांगितल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही व सदर विषयाबाबत माझी मागणी होती की आरोपी तात्काळ अटक करावी। आरोपी हा अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील ही असल्या कारणे सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्या आरोपीपासून फिर्यादी धोका निर्माण झालेला आहे। त्याच्या जीविताचा कुटुंबात धोका निर्माण असल्यामुळे आरोपीला आपण तात्काळ अटक करावी। तर सदर डीवायएसपी हे कर्जतचे आरेरावी करत त्यांनी दमदाटी केलेली आहे आणि मला म्हटले की तू आम्हाला सांगायचं नाही कायदा आरोपीला अटक करायची का नाही। सदर आरोपीवरती या अगोदर 4 अटक वॉरंट जारी आहेत माननीय सेशन कोर्ट श्रीगोंदा न्यायालयाचे आणि याच्यामध्ये जो पहिल्या केस मधील जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपीवरती आणि तरी सुद्धा अटक वॉरंट असताना त्यांनी अशा पद्धतीने आमच्या सार्वजनिक माध्यम समाजाच्या चावडीची शासकीय मोजणी चालू असताना हा माळी समाजाचा असून आणि हिंदू मात्र समाजाचा असल्या कारणे तो गावात दहशत निर्माण करतो, आम्हाला सारखं टॉर्चर जाते। आरोपीला तात्काळ अटक करून जेरबंद करण्यात यावी। सदर आरोपी हा मोकाट असून अद्यापपर्यंत गावात फटाकडे वाजून दहशत निर्माण करते आणि सांगत आहे की काय करायचे ते करून घ्या, माझ्या किती अॅट्रॉसिटी दाखल करायचे ते करून घ्या। त्याला